शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या कल्याण डोंबिवली उमेदवारांचा निषेध करत संविधानाला धरून निवडणूक नाही याकरता आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार, पर्यायी पक्षातर्फे आम्ही यावर आवाज उठवणार, वेळ पडल्यास आमची कोर्टात जाण्याची तयारीसुद्धा आहे, जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांनी दिले स्पष्टीकरण. तर नोटा पर्याय सर्वसामान्य मतदारांचा अधिकार आहे आणि तो अधिकार नागरिकांनी वापरावा. ॲडव्होकेट प्रकाश सनस, उपाध्यक्ष रिक्षा चालक मालक सेना डोंबिवली, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपलं मत व्यक्त केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. बिनविरोध होणं हे लोकशाहीला घातक आहे आणि जनसामान्य मतदाराचा हक्क हिरावून घेण्यातला हा प्रकार आहे आणि केवळ हे व्यक्तिगत स्वार्थासाठी ह्याचा चाललेला प्रकार आहे. हा लोकशाहीचा घात आहे असं मला वाटतं. सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत परिस्थिती चांगली आहे आणि हे सगळं राजकारण म्हटलं की सुरुवातीच्या ज्या घडामोडी होत असतात त्यात घडामोडी इकडे तिकडे होत असतं आणि त्यात ज्या काही चाललेल्या गेले काल ते कुणी मागे घेणं वगैरे वगैरे जे प्रकार चालले होते ते ऐकून म्हणजे जे मतदार एवढे नाराज झालेले आहे की कुणा लोकांना अशा प्रकारचं काही अपेक्षितच नाही. आणि ज्या पद्धतीने हे लोकशाही आहे की नाही, म्हणजे लोकांनी आपलं मतदान करायचं, लोकांनी निवडून द्यायचं, म्हणजे लोकांना काय फक्त म्हणजे मूक समजतात का हे. त्यामुळे ज्या पद्धतीने जो काही प्रकार झालेला आहे बऱ्याच ठिकाणी, कुठे एका स्पेसिफिक म्हणणार नाही, हा प्रकार अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम याची निंदा करतो आणि निवडणूक आयोगाने म्हणजे IQ म्हणजे वास्तव तशा प्रकारचे नोटिफिकेशन काढले नाही काढले मला माहीत नाही, की बाबा त्यांनी माघार घेतली असली तर त्याची सगळी एन्क्वायरी करणार. आणि त्याचबरोबर मला निश्चितपणे वाटतं की भले एखाद्या उमेदवाराने मागे घेतलं असेल, परंतु त्या ठिकाणी नोटा हा एक प्रकार असतो. त्यामुळे जो कोणी उमेदवार समजत असेल मी विन झालो, मी त्यांना विन मानत नाही. त्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी त्यांचं जे त्या मशीनवरती त्यांचं नाव आणि मतदान हा प्रकार होईलच असं मला वाटतं. आणि त्यामुळं कदाचित तर नोटाला जर त्यांना मतं पडणाऱ्यापेक्षा जास्त पडली तर निश्चितपणे ते अशा पद्धतीने दाखवत असले की आम्ही विजय झालो, तरी माझ्या माहितीप्रमाणे त्यांची हारही होऊ शकते. हे सगळं जे आहे ना, हा सगळा प्रकार निवडणूक आयोगाच्या ध्यानात आलेला आहे. आणि सुमोटो जे आपण व्हॉट्सअपला बघतोय ते निवडणूक आयोग स्वतःही ह्याच्यात इंटरफेअर त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता उद्या त्या EVM मशीन आणि ते सगळं परीक्षण आणि ते सगळं आहे, त्यावेळी हाही मुद्दा तिथे चर्चेला आला तर आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि ह्या जो प्रकार आहे निवडणुकी कामकाजाचा 15 तारखेचा जे आहे तो सगळा कामकाज पुरं होणार आणि झालंच पाहिजे. त्यासाठी जे आवश्यक आहे ते त्यांना सूचना आम्ही करणार आहोत. काय नाव आपलं? जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट प्रकाश सनस, रिक्षा चालक मालक सेना युनियनचा डोंबिवली उपाध्यक्ष. निवडणूक ही आता निवडणूक राहिलेली नाही, लोकशाहीला धरून ही निवडणूक होत नाही. त्याच्यातून आता असा एक मार्ग निघतोय, असा एक सत्ताधारी असा एक मार्ग काढतायत की आपल्या देशाची लोकशाहीची हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. या गोष्टीचा आज सर्वसामान्य सर्वच जनतेमध्ये नाराजी आहे आणि त्याचा निषेध करत आहेत की आमचा मतदानाचा हक्क आहे तो हिरावून घेतला जातोय. मतदारांना जो हक्क दिलेला आहे घटनेने, तो हक्क कुठे आहे? तो जर असा बिनविरोध झाला तर तो मतदारांना आपला हक्क चावी ठेवावा लागेल. त्या संदर्भात दुसरा एक असा आहे की संविधानाने त्यांना हक्क दिलेला आहे की नोटा हा एक त्यांचा हक्क आहे. जर बिनविरोध असेल तरी पण नोटा हा एक उमेदवारच आहे ना, हा जनतेचा उमेदवार आहे. जर आम्हाला कुठलाच उमेदवार मान्य नाही तर आम्ही नोटाला मतदान करू शकतो. तर मग नोटाला मतदान करू शकतो, हा आमचा हक्क आहे. तर ते बिनविरोध कसे काय होऊ शकतात? ते बिनविरोध होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने याच्यावर विचार करावा, सुमोटो करावं. जे सुमोटो करत आहेत म्हणजे त्यांनी स्वतःहून दखल घेतलेली आहे आणि हा उमेदवार बिनविरोध न होता त्याची निवडणूक व्हावी. उद्या जर नोटाला लोकांनी जास्त मतदान केलं तर तो एकमेव जो उमेदवार आहे तो पडलेला असेल आणि नोटा जिंकलेला असेल. नोटा जेव्हा जिंकतो त्यावेळेला तिथे कोणीही उमेदवार निवडून येत नाही. आम्ही यावरती मातोश्रीवरती आणि आमच्या पक्ष संघटनेमध्ये याविषयी आमची चर्चा चालू आहे आणि आम्ही त्या संदर्भात कायदेशीर रित्या आम्ही ती निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत की बिनविरोध हा एक केलेला आहे त्यांनी. बिनविरोधचा जो केलेला आहे तो लोकशाहीला धरून नाहीये
तर तो एक हुकुमशाहीकडे वाटचाल केलेला मार्ग आहे, तो हाणून पाडावा यासाठी आम्ही आमच्या पक्ष संघटनेकडे मागणी केलेली आहे की आपण निवडणूक आयोगाकडे या संदर्भात योग्य ती तक्रार करावी आणि जमल्यास वाटल्यास पुढे च्या दृष्टीने न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढण्याची आमचा विचार चालू आहे.